घरात एकटाच असलेला 16 वर्षीय मुलगा मेडिकलमध्ये जातो, कोणती तरी गोळी घेऊन येतो. ती गोळी घेतल्यानंतर मात्र पुढे काय होतं हे त्यालाच कळत नाही. त्यानंतर थेट दारात खेळत असलेल्या एका चिमुकलीला घरात घेऊन येतो, तिच्यावर लैंगिक अत्याचार करतो आणि त्यानंतर हे सगळंच प्रकरण पोलिसांपर्यंत जातं. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना घडली आहे कांदिवलीमध्ये. कांदिवलीमधल्या या 16 वर्षीय अल्पवयीन मुलानं 5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. या सगळ्यानंतर या चिमुकलीची प्रकृती अतिशय बिकट असलेली पाहायला मिळते. त्यामुळे हे प्रकरण नेमकं या प्रकरणामध्ये काय काय घडलं, घटनाक्रम काय होता, या मुलानं कोणती गोळी घेतली होती आणि आता या संपूर्ण केसचं पोलिसांचं स्टेटस नेमकं काय, तपास कशा दृष्टीने चाललाय, या सगळ्यावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही घटना कांदिवलीमध्ये घडली असून संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यानची ही घटना आहे. झालं काय होतं तर या प्रकरणामधला जो आरोपी मुलगा आहे तो मुळात अल्पवयीन आहे. त्याचं वय 15 ते 16च्या मध्ये आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं कुठली तरी गोळी घेतलेली होती. आता ही गोळी नेमकी त्याने कुठली घेतली होती, या गोळीचं नाव त्यालाही माहित नाहीये. मात्र घडलं असं की घरात कोणी नसल्यामुळे त्याने ही गोळी घेतली. गोळी घेतल्याच्या नंतर दारातच चिमुकल्या सगळ्या मुलं एकत्र खेळत होते. त्यानंतर त्यानं त्याच मधल्या एका 5 वर्षांच्या मुलीला गोड बोलून घरात घेऊन आला. थोड्या वेळ तिच्याशी गप्पा वगैरे मारल्या, गोड बोलला आणि त्याच्यानंतर मात्र त्यानं तिच्यावर थेटपणे लैंगिक अत्याचार केले. हे सगळं झाल्याच्या नंतर या सगळ्याची खबर जी आहे ती शेजारी पाजारी सगळ्यांना कळली. शेजारचे लोक सगळे जमा झाले. त्यानंतर त्यांनी या मुलीला पाहिलं. त्यावेळेस ती ऑलरेडी तिची प्रकृती अतिशय बिघडलेली होती. इतकं भयंकर तिच्या बरोबर घडलेलं होतं. नेमकं आपल्या बरोबर काय घडलंय हे तिला कळतही नव्हतं, माहीतही नव्हतं. मात्र तिच्या गुप्तांगाला जखमा झालेल्या होत्या, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. त्यानंतर स्थानिकांनी तातडीनं तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं. दुसरीकडे पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली. कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर हा जो मुलगा आहे त्याला पोलिसांच्या हवाली केलं गेलं. मात्र पोलिसांच्या हवाली करण्याच्या आधी जेव्हा स्थानिकांनी त्याला घेरलेलं होतं त्यावेळी स्थानिकांमधला प्रत्येक जण त्याला एकच प्रश्न विचारत होता की तू असं का केलंस. त्यावेळी हा मुलगा काय सांगतो तर तो म्हणतो, मी मेडिकल मधून एक गोळी आणली होती, ती गोळी मी खाल्ली, हाय पॉवरची गोळी होती. त्यानंतर माझं डोकं जड झालं, मला कसं तरी व्हायला लागलं, मला काय होतं हे मलाही समजत नव्हतं. त्यानंतर मी काय केलं हे मला काहीच कळलं नाही. म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचं होतं की या गोळीचा जो काही त्याला ओव्हरडोस वगैरे झालेला असेल किंवा त्यामुळे त्याच्या जास्त आपण म्हणू शकतो की त्याच्या त्या सगळ्या भावना जास्त उफाळून आल्या आणि त्यामुळे त्याने हे सगळं केलं, असं त्याचं स्वतःचं स्पष्टीकरण आहे. अर्थात हा मुलगा केवळ 15-16 वर्षांचा आहे. या सगळ्याच्या नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची पोलीस चौकशी सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र ज्या चिमुकलीवरती हे अत्याचार झालेले होते तिला सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे. कुटुंबीय प्रचंड दुःखात आहेत, या सगळ्या धक्क्यात आहेत. पण या सगळ्याच्या नंतर एक मूळ मुद्दा पुन्हा एकदा हाच निर्माण होतोय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये चिमुकल्यांवरती होणारे जे अत्याचार आहेत, पॉक्सो अंतर्गत दाखल होणारे जे काही गुन्हे आहेत, या गुन्ह्यांचं प्रमाण इतक्या मोठ्या संख्येने वाढलेलं आहे की हे प्रमाण रोखायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या सगळ्यांपुढेच पडलेला आहे. मात्र दुसरीकडे जर अशा पद्धतीने 15-16 वर्षांच्या मुलांना अशा पद्धतीच्या टॅबलेट्स, गोळ्या जर मेडिकलमधून मिळत असतील, सहजरित्या मिळत असतील, तर मग हे सगळं रोखणार आपण कसं. आणि जर हा मुलगा एकटा जाऊन अशा पद्धतीची गोळी घेऊ शकतो तर अशा पद्धतीची अनेक मुलं अशा पद्धतीच्या गोळ्यांचं सेवन करत असतील आणि जर ते असं सेवन करत असतील तर यामुळे कुणाला तरी, कुठल्या तरी महिलेला, चिमुकलीला, मुलीला, कुणाला ना कुणाला या सगळ्यापासून धोका हा नक्कीच आहे. त्यामुळे मुळातच अशा पद्धतीच्या ज्या टॅबलेट्स असतात, शक्तिवर्धक गोळ्या आपण ज्याला म्हणू शकतो, तशा पद्धतीच्या गोळ्या देताना जसं आपण आता सुद्धा कुठलीही गोळ्या औषधं घ्यायची असतील तर पहिल्यांदा आपल्याला डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन दाखवावं लागतं, तशाच पद्धतीने अशा स्वरूपाच्या जर गोळ्या औषधं घ्यायची असतील तरी सुद्धा एखादं प्रिस्क्रिप्शन दाखवणं गरजेचं व्हायला हवं. किंवा किमान जो कोणी ती गोळी घ्यायला आलेला आहे, औषध घ्यायला आलाय, तो 18 पूर्ण झालेला तरुण आहे का, याची तरी शहानिशा मेडिकलवाल्यांनी करायला पाहिजे, असा सर्वसामान्यांमधून आवाज जो आहे तो आता उफाळून बाहेर येताना पाहायला मिळतोय. कारण जर या मुलाला ती गोळी मिळालीच नसती, तो इतका लहान आहे, शरीर यष्टीने दिसायला पण आपण जर बघितलं तर तो मुलगा प्रचंड लहान आहे. त्यामुळे त्याला अशा पद्धतीची गोळी देताना या मेडिकलवाल्याने का विचार केला नसेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे. जर या व्यक्तीने, जो कोणी मेडिकलमध्ये असेल, त्याने हा विचार आधीच केलेला असता तर कदाचित हे सगळं रोखता आलेलं असतं.
अर्थात त्यामुळेच आता पुन्हा एकदा मेडिकल चालकांची ही जबाबदारी बनलेली आहे की त्यांनी अशा पद्धतीची गोळ्या औषधं कोणालाही देऊ नयेत. देताना समोरची व्यक्ती 18 कंप्लीट आहे का, ती गोळी तो स्वतः घेणार आहे की इतर कुणाला देणार आहे वगैरे, या सगळ्याची शहानिशा करून किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच अशा पद्धतीच्या टॅबलेट सुद्धा दिल्या गेल्या पाहिजेत. या सगळ्यासाठी कडक नियम बनवले पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे, अशी एक मागणी जी आहे ती आता जनसामान्यांमधून उफाळताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे सगळं प्रकरण जितकं गंभीर वाटतंय त्यापेक्षाही अधिक गंभीर आहे असं म्हणावं लागेल, कारण हे केवळ एक प्रकरण घडलंय. अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, घडूही शकत असतील, आणखीनही घडत असतील. मात्र सध्या महिला अत्याचारांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं अल्पवयीन मुलं या सगळ्यामध्ये आरोपी ठरताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या मुलांमध्ये जर आपल्याला हे प्रमाण कमी करायचं असेल तर मुळात या सगळ्या गोष्टींवरती विचार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. केवळ त्या मुलाने हे सगळं का केलं हे शोधण्यापेक्षा त्याच्या मागे नेमके वेगवेगळे अँगल्स काय, जसं आता या प्रकरणामध्ये गोळीचा अँगल होता तशा पद्धतीने गोळीचा अँगल असेल, कधी काही पियर प्रेशर असतं, अनेक गोष्टी असतात. या सगळ्यावरती विचार केला तरच भविष्यामध्ये महिला अत्याचार आणि चिमुकल्यांवरती होणारे हे अत्याचार आहेत ते कमी करायला आपल्याला यश मिळेल. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर तरी मेडिकल चालकांसाठी आणखी निर्बंध घातले जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.